होळी धुलीवंदन म्हणजेच रंगोत्सव. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. मात्र लागोपाठ 2 वर्षापासून कोरोना महामारीने या आनंदावर विरजण पाडले होते. यंदा काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने होळीच्या पूर्व आठवड्यात ग्रामस्थांसह बाजारातील विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर ओझरते हसू दिसून येत असून होळी यंदा बऱ्यापैकी साजरी होणार असल्याचे संकेत दिसतात. होळी ग्रामीण भागातील नागरिकांसह आदिवासी बांधवांचा जिव्हाळ्याचा लोकोत्सव. बाजाराचा फेरफटका मारला असता गोड साखरगाठी, धुळवडीकरिता विविध रंग व पिचकारी, पुरणपोळी सोबतच्या आमटीकरिता चिंचेसह कैरी व गुळांची दुकाने सजली आहेत. गावखेड्यात सध्या हरभरा गहू कापणी सुरू असल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांचा खिस्साही भरलेला आहे. सोबतच अवकाळी पावसाची धास्तीही शेतकऱ्यांना आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या छायेने खाद्यतेल महागले तरीही आदिवासी बांधवांनी उत्साहात किराणा खरेदी केला. गाठी उत्पादक व कारागिरांच्या उत्पादनात वाढ जरी होत नसली तरीही गाठीचा गोडवा कायम. गाठीचे दर स्थिर असल्याने गाठी तयार करणाऱ्या कारागिरांसह उत्पादकांच्या हाती फारसे काही लागत नसले तरीही साखर गाठी तयार करणे आमची परंपरा, आम्हाला चालवणे भाग आहे, असे गाठी तयार करणाऱ्यांनी सांगितले. उपवर मुलींचे लग्न जुळले असता ज्यांचा विवाह होळीनंतर आयोजित आहे अशा मुलींच्याकडे होळीपूर्वीच होळीची गाठी सोयी अर्थात भल्या मोठ्या गाठीसह साडी व भेटवस्तू देण्याची प्रक्रिया नवरदेव मुलाकडील मंडळी पार पाडत आहे. पूर्वी होळीचा सण जवळ येताच मुलांची लगबग शेण गोळा करायची असे सायंकाळी गोधन घरी परत असताना उठलेल्या धुळीच्या आत घुसून पडलेले शेणाचे पावटे बकेटमध्ये गोळा करायचे. दुसऱ्या दिवशी शेजारच्या गोठ्यात धाव घेऊन सकाळी शेण गोळा करून अगोदरच्या दिवसाच्या शेणात मिक्स करायचे. सोबत पांढरी माती आणि चुलीतील राख गोळा करून थोडी थोडी शेणात घालायची आणि हाताच्या वेगवेगळ्या आकारांचे साचे करून त्यात मिक्स केलेले शेण घालायचे व गोल, लांब, चौकोनी, आयात सर्व भौमितिक आकार वापरून चाकोल्या तयार केल्या जायच्या. हल्ली हँडवॉशच्या जमान्यात चाकोल्या तयार करण्याकरिता कॉन्व्हेंटची मुलं गावखेड्यातही दिसेनाशी झाल्याची खंत घरात असलेली पिढी व्यक्त करते. कोरोना महामारीच्या काळात जवळपास 2 वर्षापासून कडक प्रतिबंधाचा सामना लोकांनी केला. वेळोवेळी शासनासह स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन केले. या सबबीने नागरिकांनी मनसोक्त रंगपंचमीचे रंग उधळले नाही. यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकात चांगलाच उत्साह दिसून येतो. प्रशासनाकडून होळी उत्सवाकरिता काही शिथिलता मिळते की काही प्रतिबंध घातल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु गावखेड्यातील बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची खरेदी करिता झुंबड दिसून येत आहे. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोट.